रिक्षावाला नेपाली वॉचमॅन आमच्या प्रश्नांची उत्तर द्या. नाही देता उत्तर. तू कोण प्रश्न विचारणार? आला मोठा प्रश्न विचारायला. गवलनीमध्ये गवलनींना प्रश्न विचारण्याचा अधिकार फक्त आमच्या किसन देवाला. कळलं? अगं मावशे, गवलनीत किसन देव येऊ शकत नाही म्हणून आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो. आता मला सांगा, तुम्हाला यायला उशीर का झाला? काय करत होता? मी बाळाला खेळवत होते. मी बाळाला खेळवत होते. मी नवऱ्याला तुडवत होते. नमस्कार, माझं नाव तेजस प्रवीण गाडीगावकर आणि या नाटकात मी भल्लाल देवाची भूमिका करतो आहे. आणि भूमिकेबद्दल बोलायला गेलं तर खूप मजा येते आणि थोडं अतरंगी कॅरेक्टर आहे, त्यामुळे करायला पण मजा येते. आणि संतोष पवार सरांसोबत जे काम करायला भेटतं आहे ते माझं भाग्यच आहे तसं बघायला गेलं तर. आणि त्यांच्यासोबत स्टेज शेअर करणं म्हणजे पर्वणीच असते. त्यामुळे ते जे काय करतात ना ते बघण्यास आणि त्यांच्यासोबत काम करण्यात, रिॲक्ट होण्यात ती पण मजा येते. खरं बघायला गेलं तर सुरुवातीच्या काळात जेव्हा हे सुरुवात झाली सरांनी जेव्हा करायला घेतलं तेव्हापासून मी नव्हतो. मी 25 प्रयोगानंतर इन झालो. त्यामुळे ज्यांनी आधी भल्लाल देव केलेला तेच माझ्या डोळ्यासमोर होतं, कारण की त्याला मी बघत आलेलो. ह्याच्या आधी नाटकात होतो मी, पण काही कारणामुळे मला करता नाही आलं. पण नंतर मग 25 प्रयोगानंतर मी जेव्हा इन झालो तेव्हा ते कॅरेक्टर माझ्या डोळ्यासमोर होतं. मला ते करताना तेवढं जड नाही केलं, कारण की ते करून ठेवलं होतं. पण माझं काय आहे म्हणून मी माझं टाकण्याचा प्रयत्न केला. तरी मला 5-6 प्रयोग गेले सापडण्यात की मला काय करता येईल वेगळं, की मी वेगळा कसा दिसेल. त्यामुळे मग 5-6 प्रयोगानंतर मला ते कॅरेक्टर सापडलं. अरे मीच तो माता शिवगामिनीने वाढवलेला, देवसेनेच्या प्रेमात पडलेला महेंद्रसिंग धोनी. चुकलो महेंद्र बाहुबली. जल्लोबेला तो कटप्पा कुठे गेला? कटप्पा. मी अमोल सूर्यवंशी. माझी भूमिका आहे बाहुबली. आणि बाहुबली हा ॲक्च्युली आपल्या डोळ्यासमोर जो आहे तो बाहुबली या चित्रपटातला प्रभास, पण तो कसा एकदम दष्टपुष्ट आणि मी असा एकदम किरकोळ बारीक, हा विरोधाभास आहे या भूमिकेतला. आणि त्यातली ती गंमत आहे ह्या नाटकातली की बाहुबली हा असा एकदम बारीक आणि किरकोळ कसा काय, आणि ती गंमत बघण्यासाठी हे नाटक बघायला हवं असं मला वाटतं. आणि पूर्ण धमाल आहे या नाटकात, त्यामुळे जरूर हे नाटक बघायला या. या नाटकाची प्रोसेस रिहर्सलच्या दरम्यान खूप धमाल आली. म्हणजे रिहर्सल करताना वेगवेगळ्या गोष्टी ताचपडून पाहता आल्या, म्हणजे नवीन काहीतरी करता येतं आहे का हे बघता आलं. आणि त्यासाठी प्रयत्नही करत होतो की काय करता येऊ शकतं. त्यात संतोष सर तर आहेतच, वेगवेगळ्या गोष्टी ते सांगतच होते. त्यात आणखी इनपुट्स टाकून काय नवीन करता येईल ह्याचा प्रयत्न करत होतो. आणि रिहर्सलच्या दरम्यान पण खूप मजा आली, कारण एकूणच नाटकच हे खूप एवढं धमाल आणि विनोदी आहे ना की त्यामुळे रिहर्सलला आणखी धमाल यायची. देवाला चालत नाही असं कार्य मेल्या का मला काय माहित नाही मावशे. ठीक आहे, देवाला आम्ही स्वतः विचारतो. गारणं घेऊन देवाला बोलवतो. हे पूर्ण गारणं घाला. हे देवा किसन देवा, आम्ही ते बालगोपालांनी खेळ म्हणलंय महाराजा. तुम्ही पण परंपरेप्रमाणे यावा, परंपरेप्रमाणे आमची वाट रवा, थट्टा मस्करी करा आणि पुढचा खेळ सुरू होऊ देवा महाराजा. नमस्कार, मी प्रसाद रमाकांत रावराणे. आणि यदाकदाचित नाटकाबद्दल मी सांगण्यापेक्षा म्हणजे आमच्या जन्माच्या वेळेसचे नाटक जे पहिल्यापासून आले यदाकदाचित नाटक, धमाल तुफान विरोधी नाटक. आणि आम्ही फक्त ऐकलेलं आहे नाटकाबद्दल, कारण तेव्हा आम्ही अगदीच 2000 साली म्हणजे आम्ही अगदी 10-12 वर्षाचे वगैरे असू. त्यानंतर आम्हाला 2018च्या दरम्यान कळलं की नाटक रंगभूमीवर पुन्हा येतं आहे. तर तेव्हा ऐकलेलं त्या नाटकाबद्दल पुन्हा आपण उत्सुकता होती कसं असेल काय असेल. त्या नाटकात मी भाग झालो. आता मी त्या नाटकात काम करत आहोत. संपूर्ण नाटकाची प्रोसेस ही धमाल एन्जॉय होती. संपूर्ण नाटक म्हणजे अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ही संतोष सरांची स्टाईल आहे की धमाल 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 धमाल. आणि शेवटच्या क्षणी म्हणजे अगदी नाटकाच्या शेवटी डोळ्यात अंजल घालणारा जो विषय असतो सरांचा तो अगदी सुरुवातीपासून आत्तापर्यंत तसाच आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही नाटक बघायला याल तेव्हा जी सुरुवात असते किंवा नाटकाचा मध्यंतर असतो किंवा नाटक आता संपायला आलं आहे तोपर्यंत त्याची कुठलीच आपल्याला हेच नाही की काय घडणार आहे. धमाल मस्ती म्हणजे आतापर्यंत जे आपल्या सामाजिक विषयात चाललं आहे, जे राजकारणात चाललं आहे, समाजकारणात चाललं आहे, त्या सगळ्या विषयांना घेऊन आणि जे आत्ता काळाची जी खरी गरज आहे त्याच्यामुळे जे विषयात जे डावलले जाते ते विषयांना बरोबर हात घालणारं हे असंही नाटक आहे. सो तुम्ही सहकुटुंब सहपरिवार याल म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सगळे नाटक एन्जॉय करू शकतात असे नाटक आहे. अरे ही काय पाकिस्तानातून आली आहे? येताना 4 म्हातारी पोरं पण घेऊन आली आहे. आणि
चित्रपटाचं पण म्हणून का आता पबजी खेळायचं आहे? कोण आहे? कोणी आहे? मी सेना हाय सेना. आम्ही सेना आमची आहे. 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 इथे भांडायचं आहे पण कोर्टात नाही जायचं आहे. तुम्ही कोर्टात जाणार, तिथे भांडणार, कोर्ट निर्णय देणार, तुम्ही पेढे वाटणार, तुम्ही फटाके वाजवणार, लोकांनाच कळणार नाही नक्की निर्णय काय दिलेला आहे. नमस्कार, मी माधुरी वांगणकर. यदा कदाचित रिटर्नमध्ये मी देवसेना या नावाचं कॅरेक्टर करत आहे. पहिली गोष्ट तर संतोष सरांबरोबर काम करायला मिळतं आहे हीच खूप 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 मोठी गोष्ट आहे. कारण मला अजूनही आठवतं आहे आम्ही लहान होतो तेव्हा संतोष सरांचं पहिलं ते यदा कदाचित बघितलं होतं. त्यावेळेची जी काही धम्माल मस्ती त्या नाटकामध्ये पाहिली आहे, आमच्याकडे तर तेव्हा CD पण होती. ती CD आम्ही कधी असं जेव्हा वाटेल मनाला येईल तेव्हा ती CD बघायचो, ते नाटक भरभरून बघायचो. जसजसं मोठं झाले मी काही ह्या क्षेत्रातली अशी नाही आहे, माझं क्षेत्र वेगळं आहे, मी जस्ट हे आवड म्हणून करते. आणि सडनली मला एक दिवशी असा कॉल येतो की संतोष सरांचा की तुला हे नाटक करायला जमेल का. सो आय वॉज सो हॅपी की जर करायला मिळतं आहे तर ही माझी खूप मोठी गोष्ट असेल माझ्यासाठी. तर ते खूप छान वाटतं आहे सो हे नाटक करताना. आणि ह्या नाटकाबद्दल सांगायचं झालं तर जे सर नेहमीच माहीर आहेत पॉलिटिकल पंच मारण्यामध्ये किंवा इतर पंच मारण्यामध्ये, आणि ते खूप असं खेळीमेळीने नाटक असं फार खुलून निघतं. दुसरं म्हणजे माझ्या कॅरेक्टरबद्दल मी असं सांगेन की ह्यामध्ये देवसेनेचं पहिलं तर ह्यात स्वयंवर दाखवलं आहे आणि ती कशी चालबाजीने हे स्वयंवराचं सगळा जो पॉइंट रचते आणि ती काय करते हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आमचं नाटक नक्की बघायला या. आणि खरंच जरूर बघायला या. खूप मज्जा मस्ती आहे आमच्या नाटकामध्ये. आम्ही तुम्हाला जमीन देव, गाडी माडी देव. आम्ही तुम्हाला खासदार बनवू, राज्यपाल बनवू. तुझ्यावरच्या सगळ्या केसेस बंद करू, वॉशिंग मशीन मध्ये घालून धुवून काढू. साडी बांधली ना मग डागडीक लागला असेल तर धुवून देव, पण तुम्ही आमच्या पोटात आलात तर. अच्छा, म्हणजे तुम्ही मला लाज देता. यदा कदाचित रिटर्न्स या नाटकामध्ये खरोखर प्रचंड मजा आली नाटक करताना. आणि खरं सांगायचं झालं तर आम्ही संतोष पवार आमच्या मागे उभा होता. खरं हे आहे, त्याच्यामुळे आज आम्ही निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकू शकलो. आणि दुसरी गोष्ट मी हे बोलायच्या अगोदर थिएटर बोलियक या तुमच्या चॅनलचे आभार मानतो की तुम्ही आम्हाला बोलायची संधी दिली. आणि आमचं नाटक बऱ्याच लोकांनी पाहावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे की त्याच्यामध्ये आम्ही एक विषय मांडला आहे शेवटी, की तो विषयासाठी आणि एन्जॉयमेंट, एक फन, एक धमाल 2-2.5 तास ही ते जर आमचं नाटक बघत असेल तर नक्की एन्जॉय करू शकतो. आत्तापर्यंत मी नाटक पाहत होतो आणि ज्याला निर्मिती क्षेत्रामध्ये मी उतरलो त्याच्यानंतर मला हा जो डिफरन्स बऱ्याच लोकांनी विचारला की कलाकार हे नवीन कलाकार आणि जुने कलाकार म्हणजे अनुभवी कलाकार. तर माझं एक थोडक्यात सांगायचं झालं तर कलाकार हे कलाकार असतात, जे आज नवीन असतात ते उद्या अनुभवी होतात. आणि माझ्या नाटकाला माझं सर्वस्वी हुकमी एक्का म्हणजे संतोष पवार होता. आणि आजकाल कसं झालं आहे की सोशल मीडिया, पेपर, जनरली लोक काय बघतात, चेहरा बघून लोक नाटक बघायला जातात. मी म्हणतो की नाटकाचा विषय बघून त्यांनी नाटक बघायला यावं. चेहरा बघून सगळेच जातात. फिल्म क्षेत्रामध्ये पण तुम्ही बघितलं असेल, पण ते चालतात, फिल्म चालते. काही आमच्या मराठी नाट्य क्षेत्रामध्ये खूप अनुभवी कलाकार आहेत, चांगले कलाकार आहेत, त्यांनाही आज दाद दिली जाते. पण मी कधी असा विचार नाही केला, कारण मुळात मी निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकल्यानंतर माझ्याबरोबर मी सगळ्यांबरोबर काम करायला तयार आहे, पण सगळे माझ्याबरोबर काम करतील का हा मुळात एक मला पडलेला प्रश्न होता की माझ्यावर किती लोक विश्वास ठेवतील. आणि ज्यावेळेला हा विचार येतो मनामध्ये त्यावेळेला असं वाटतं की त्यांचं ते बरोबर असेल आणि आपण नवखे असताना ते डेफिनेटली एक ते मॅथमॅटिक्स आहे बघायला गेलं. आणि ते मॅथमॅटिक्स समजायला मला आज नाही म्हटलं तरी मी आज पण शिकतोच आहे या क्षेत्रामध्ये. आणि अनुभव तुम्हाला सगळं काही शिकून जातो. आणि मग आज मी मागे वळून पाहिल्यानंतर मला असं वाटतं की नाही, कलाकार असतात. शेवटी तुमचं नाटकाचं एक प्रत्येक नाटकाचं एक नशीब असतं
आणि त्या नशिबाप्रमाणे हे नाटक चालतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोक ठरवतात. जर माझ्या कलाकारांना लोकांनी दाद दिली, जर ते हसवू त्यांच्या चेहऱ्यावर जर हास्य आलं तर मी तृप्त होतो. ठीक आहे की एक बरं वाटतं की कलाकार असतो. मग तिथे अनुभवी कलाकार नसले तरी नवीन कलाकारांना प्रेक्षकच उचलून धरतात आणि माझ्यासाठी पोच पावती. बाबाश्री तुम्ही लंगडताव का? माझा हात मोडलाय ना. हा माणूसच नाटकी आहे. माझ्यावर रडू नका. काही ऐकून घ्या ना. मी तो बाहुबली नाही सांगून ठेवतो. माहितीये गादीसाठी सख्या बापाला जीव घेणारा औरंगजेब आहेस तू. माझं नाव उमेश कांबळे. आम्ही लहानपणी हे नाटक पाहतो. तर खूप मोठं नाव आहे आणि मला संधी मिळाली हेच खूप मोठी गोष्ट आहे. खरं तर मी बॅकस्टेजला काम करत होतो. तर अचानक एक स्टेजवर जागा रिकामी झाली. मग सर म्हणले तू करशील का? मग त्यांनी माझा विश्वास ठेवला. हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांनी संधी दिली हेच. सरांनी काय पाहिलं माझ्यात माहीत नाही, पण ते जसं सांगतात तसंच आम्ही करतो आणि फक्त ते सांगतील तसं करायचं, बाकी काय करायचं नसतं. नाही, मी सांगतोय बोलता येणार नाही, कारण हा आमच्याकडे ॲक्च्युली बॅकस्टेज करायला आला होता. कपडा नेसरी वगैरे करायचा. एका मुलाचा आमच्याकडे प्रॉब्लेम झाला अचानक. मग ते जेन्युइन प्रॉब्लेम होता. त्याचे वडील विचारायचे ऑफ झाले आणि प्रयोग तर ठरले होते. तर याला आम्ही उभं केलं आणि त्यांनी सणसणीत काम केलं की आता तोच काम करतोय. सो त्याला जास्त फार म्हणजे त्याच्या बाहेरचं त्याला बोलता येत नाही. त्याला म्हटलं मुद्दाम बोल, त्याला मुद्दाम कॅमेरा क्या बात आहे सर. आणि त्याला बोलता येणं म्हणून पुढे आलो. खरंच कौतुक आहे सर. म्हणजे एक बॅकस्टेज रंगकर्मी स्टेजवर तुम्ही त्याला उभं केलं. खरं म्हणजे तुम्हाला मानलं पाहिजे की त्याच्यावर तुम्ही एवढा विश्वास ठेवला आणि तो त्याच ताकदीने आज इथे काम करतोय. नाही, पण विश्वास ठेवला म्हणजे विश्वास आपण ठेवतोच, पण विश्वास सार्थक ठरवणं त्या समोरच्या व्यक्तीवर अवलंबून असतं. कारण आपण विश्वास ठेवतो, बरेच आपला विश्वासघातच करतात. पण विश्वास हा इथे ठेवताना माझा प्रेक्षकांवर विश्वास होता, कारण प्रेक्षक चांगले ते नक्की स्वीकारतात. सो त्याला मी इथे संधी दिली आणि त्यांनी संधी अक्षरशः सोनं केलं. तर मी नक्की बघायला, कारण कलाकार हे असे शोधून सापडतात. जेव्हा मी मूळ यदाकथित केलं तेव्हाही सगळे कलाकार नवीन होते. आज प्रत्येकजण आपल्या नावानिशी खूप छान सेलिब्रिटी म्हणून कार्यरत आहे आणि मला खात्री आहे की यातलेही काही कलाकार आपल्या नावानिशी आपलं नाव सार्थक ठरवत आहेत. ते ठरवतील आणि आणखीन ते काय सेलिब्रिटी म्हणून काम करतील. पण एवढं मात्र नक्की की आता जे काही कलाकार काम करत आहेत ते पूर्ण आनंद उपभोगून काम करत आहेत आणि त्यातला हा कलाकार आहे. आणि ते खरंच कौतुक आहे. त्याने आधीचं काम सोडलं नाही. तो आम्हाला बिचारा कपडे नेसरी कर किंवा मागे धावपळ कर, पण इथे तो जे काही काम करतो ते तुम्ही नक्की बघण्यासाठी या. तुम्हाला नक्की त्याचं कौतुक वाटेल. थँक्यू. मला कसं माहित नाही? कारण तुला एक गोष्ट माहित नाही. कुठली गोष्ट? एक शेतकरी असतो. हा त्याला गप्पा करताय? हो शास्त्री बुवा, तुम्हाला माहित नाही, तो मानगुटीवर बसतो आजची गोष्ट सांगतो. तुम्ही ऐकली त्याची गोष्ट? मग एखाद्याचं म्हणणं ऐकून नाही घेता त्याला गप्पा करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तू सांग रे तुझी गोष्ट. एक शेतकरी असतो. तो कर्जबाजारी होतो आणि आत्महत्या करतो. संपली गोष्ट? 3 ओळींची गोष्ट? 3 ओळींची गोष्ट. त्या 3 ओळीच्या गोष्टीत त्याने काय आली किती भोगल्याची जाणीव. नमस्कार, माझं नाव विजय रमेश वारुळे. मी यदा कदाचित या नाटकामध्ये शेतकरीची भूमिका करतो आहे. ती भूमिका करत असताना खूप मजा येते. काम करत असताना लहान मुलांना माझा रोल खूप आवडतो आहे. ते बघतायत. म्हणजे मोठी माणसं, लहान मुलं खूप एन्जॉय करत आहेत. संतोष सरांबद्दल काय सांगणार. ते एक माझं स्वप्न होतं की सरांसोबत एकदा तरी काम करावं त्यांच्यासोबत, आणि ती इच्छा माझी पूर्ण झाली. खूप छान एनर्जी आहे सरांमध्ये. म्हणजे ती एनर्जी पासआउट होते आम्हाला. नाटक करताना खूप मजा येते. 8 ते 18 वर्ष तक तो शनिवार वाडा ती आर्त किंकाळी काका मला वाचवा, काका मला वाचवा असा आर्त टाव फोडणाऱ्या नारायणरावांच्या खुनाला जबाबदार असणाऱ्या रघुनाथरावांना, साक्षात पेशव्यांना देहांत शासन फरमावणारा मेच तो सरन्यायाधीश रामशास्त्री प्रभूने. नाटक अतिशय सुंदर होतं आणि नाटक इतकं छान. म्हणजे आम्ही जेव्हा सुरुवातीला नाटक बघितलं तेव्हा आम्हाला खूप हसता आमची म्हणजे पोट दुखायला लागलं, परंतु नंतर डोळ्यातून पाणी आलं. संतोष पवार आणि त्यांच्या सहकारी टीमचं खूप अभिनंदन. नंतर नाटकाचा विषय जो आहे तो इतका छान आहे आणि त्याची मांडणी पण खूप छान पद्धतीने केलेली आहे. यासाठी सर्व कलाकारांचं मनापासून अभिनंदन. आणि नाटक खूप हृदयाला भावून गेलं. थँक्यू, धन्यवाद. नाटक अतिशय उत्कृष्ट आहे. सर्व कलावंतांचा अभिनयसुद्धा उत्कृष्ट आहे.
आणि खरोखरच खूप चांगल्या विषयाला त्यांनी चालना दिली आहे की जेणेकरून हा विषय सगळ्यांनीच मनापासून पुढे आणला पाहिजे आणि याच्यावरती काहीतरी सोल्युशन मिळालं पाहिजे जेणेकरून हा प्रॉब्लेम सुटेल. खूप सुंदर नाटक होतं. सगळ्या त्या गोष्टी ज्या मांडलेल्या आहेत ना त्या खूप सुंदर. शेवटी जे त्यांनी मांडलं शेतकऱ्यांच्या विषयी, मी एक शेतकरीच आहे ते बघून मात्र मन बघ. तुम्ही जेवढ्या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या वगैरे ज्या काही झाल्या त्या लोकांची नावं घेऊन जे काही त्यांनी सांगितलं ते आम्ही वाचलेलं आहे. ते पेपरमध्ये लिहितात वगैरे. ते ऐकून मात्र खूप मन पारवून गेलं आणि खूप आवडलं आम्हाला नाटक आणि खूप काही शिकाय पण मिळाले त्याविषयी. आणि आता मला जास्त काही बोलता येत नाही पण साहेब नाटक खूप सुंदर होतं आणि तिने मांडलंही. पहिलं तो खळखळून हसवलं आणि शेवटी मात्र रडवलं. धन्यवाद साहेब. नाटक छान होतं. आणि पहिला ते यदाकदाची पूर्वीचं संतोष पवारचं नाटक होतं. ते नाटकातून ते रिटर्न्स पण म्हटलं बघूया म्हणून आवडलं. आणि त्याच्यात म्हणजे विनोद पण होतं, मध्ये राजकारण पण होतं आणि त्यातल्या शेवटी तर ते शेतकऱ्याच्या आत्महत्याविषयी सांगितलं तर शेवटचा प्रसंग फारच छान होता म्हणून आम्हाला आवडलं. आत्महत्या करणारा भीमराव नलावडे मीच तो मुरबाड तालुक्याच्या सरकारी कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करणारा आकाश शंकर देसले. मीच तो पांडुरंग कोळे आत्महत्या करणारा कोकणातला पहिला शेतकरी. आत्ता जिथे कुठे नाटक लागलं असेल किंवा तुमच्या ऐकण्यात वगैरे आलं हे नाटक लागलं म्हणून त्या जवळच्या थिएटरमध्ये तर नक्की बघायला या. तुम्हाला मनोरंजन मिळेल याची खात्री आम्ही देतो. आणि थिएटर हॉलिक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा शेतकऱ्यांचा विषय इतका वेगळा आणि गांभीर्य असलेला विषय असताना सुद्धा इतक्या धमाल आणि विनोदी पद्धतीने तो मांडला आहे ना की तो बघताना तुम्हालाही कधी 2 तास निघून गेले हे कळणार नाही आणि शेवटी एक 10 मिनिटं तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही याची मी खात्री देतो. मला सगळ्यांनाच आवर्जून सांगणं आहे की तुमच्या जवळच्या नाट्यगृहात जिथे कुठेही नाटक असेल तिथे नक्की नाटक जाऊन बघा आणि नाटक एन्जॉय करा आणि थिएटर हॉलिक हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. आमचे यदा कदाचित रिटर्न हे नाटक तुम्ही नक्की तुमच्या जवळच्या नाट्यगृहात बघायला या आणि थिएटर हॉलिक चॅनेलला सबस्क्राईब करा. जिथे जिथे आमचं यदा कदाचित नाटक असेल त्या नाट्यगृहामध्ये तुम्ही आवर्जून नाटक पाहावं. थिएटर हॉलिक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कदाचित हे ज्या वेळेला ज्या ठिकाणी प्रेक्षकांच्या जवळच्या नाट्यगृह जिथे असतील तिथे त्यांनी हे नाटक आवर्जून पाहावे असं मी त्यांना विनंती करतो. तुम्ही डेफिनेटली. आणि हे नाटक मुळात लहान मुलांसहित आजोबा आजी फॅमिली नाटक आहे. ह्याच्यात वल्गॅरिटी नाही किंवा असं काही नाही आहे की तुम्ही कंटाळून जा. तर माझं असं आवर्जून प्रत्येकाला आव्हान आहे की तुम्ही प्रत्येकाने यावं, बघावं, तुम्हाला नक्कीच आवडेल.